जस्ट आता नाश्ता केला. इकडे मला बोंडे म्हणतात, म्हणजे आपल्या इथं जसे वडे असतात पण ते मैसूर वडे असतात, थोडे वेगळे असतात. तर ते मी गडिंग्लज आणि चंदगड त्या भागात खाल्ले होते, तर ते आत्ता मला पुन्हा दिसले, त्यामुळे ते मी खाल्ले. आणि आता चहा नाश्ता केला आहे. आता आपण इकडचं जे MGBS हे बसस्टँड आहे, मोठं बसस्टँड हैदराबादचं, ते आता आपण एक्सप्लोअर करूया. चला. बाय द वे, हे बसस्टँडचं प्रवेशद्वार म्हणू शकतो. हा पॉर्च आहे आणि इथूनच आपण बसताना कारमध्ये प्रवेश करू शकतो. आता याच्या डाव्या बाजूला दाखवतो, हे म्हणजे तुम्हाला पूर्ण राऊंड फिरून दाखवतो कसं आहे. इथून गाड्या येऊ शकतात, प्रवाशांना सोडू शकतात. इथं सिक्युरिटी पण आहे, समोर रिक्षा स्टँड आहे आणि मग असं दोन्ही बाजूला येऊन तुम्ही आतमध्ये प्रवेश करू शकता. आता आतमध्ये प्रवेश केल्यानंतर समोरच तुम्हाला दिसतो बापूंचा पुतळा आणि यावरूनच या बसस्टँडचं नाव आहे MGBS बसस्टँड, महात्मा गांधी बस स्टेशन. आणि त्यानंतर ॲक्च्युली हा जो उजव्या हाताचा जो रस्ता जातो तो ॲक्च्युली डेड एंड आहे. हे पूर्ण बसस्टँड असं गोल फिरून यावं लागतं. आता आपण डाव्या बाजूने जाऊया. डाव्या बाजूने आल्यानंतर आपला हा शेवट हा पुन्हा ह्या ठिकाणी होणार आहे, त्यामुळे आपण इथून आता एंट्री करूया. मी पूर्ण एकाच दृष्टिक्षेपामध्ये माझा व्हिडिओ बनवण्याचा हा प्रयत्न असेल, जेणेकरून तुम्हाला बसस्टँड कसं आहे, मी जसं फिरतो आहे तसं तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून फिरू शकता. आता कोविडच्या आधी मी जेव्हा आलो होतो ना, तेव्हा बरेच गाळे वगैरे चालू होते, पण कोविडनंतर अजून ऑपरेशन्स यांचे बरेच चालू व्हायचे, त्यामुळे इकडचे बरेच दुकानं असतील, गाळे असतील, बंद आहे. तर इथं आतमध्ये आल्यानंतर बघा, म्हणजे स्वच्छता तुम्ही बघू शकता, टापटिपपणा बघू शकता. आता इथं ट्रॅव्हलर्स एड फॉर सिक, म्हणजे कोविडमध्येच हे झालेलं आहे असं दिसतं आहे. त्यानंतर मी जिथं फ्रेश झालो ते शिवम्स डिलक्स लॉन्ज, ते इकडं फ्रेश झालो. त्यानंतर इथं एक रेस्टॉरंट आहे. त्यानंतर इथं हे स्नॅक्स पार्लर वगैरे बरेच आहे, तिथं तुम्हाला पूर्ण फिरून दाखवतो. त्यानंतर हे जे डॉर्मेटरी जे होतं ते आता बंद झालेलं आहे. आता इथं एक AC लाऊंज त्यांनी तयार केलेलं आहे. माझ्या मते प्रवाशांसाठी आहे, ज्यांचं रिझर्वेशन वगैरे असेल तर त्यांना बसण्यासाठी त्यांनी मस्त फॅसिलिटी केलेली आहे. असे लॉन्जेस आपल्यासुद्धा महाराष्ट्रामध्ये प्रीमियम बसेससाठी पाहिजे, नॉट ऑल सगळ्या बसेससाठी नाही, पण प्रीमियम बसेससाठी तरी पाहिजे. आता हे जे सेक्शन्स आहे, म्हणजे ड्रिंकिंग वॉटर आणि वॉशरूम, हा जो सेक्शन आहे ना, हा प्रत्येक ब्लॉकला त्यांनी दिलेला आहे आणि खूप चांगल्या प्रकारे दिलेला आहे. मी सकाळपासून पाहतो आहे, तर लोक त्या लाऊंजमध्ये मे बी तिथे जास्त पैसे असल्यामुळे, म्हणजे 50 रुपये नॉट अ बिग डील, पण कधी कधी ते सुद्धा लोकांना नको असतं, त्यामुळे इथेसुद्धा हे वॉशरूम एकदम क्लीन आहेत आणि तिथे जाऊन लोक मग सकाळीचे किंवा दिवसभरामध्ये फ्रेशनअप होत असतात. आणि इथून पूर्ण प्लॅटफॉर्मचा हा एरिया, हा बस स्टेशन सुरू होतं. आता हा एक भाग आहे, मी आता फिरत फिरत तुम्हाला दाखवतो. आता हे समोर जे दिसतं आहे त्याच्या आधी तुम्हाला दाखवतो, हा बस बे आहे आणि समोर असणारं हे मेट्रोचं रेल्वे स्टेशन. मी याआधी आलो होतो तेव्हा काम चालूच होतं, आता बऱ्यापैकी झालेलं आहे. आणि ही जी समोर लागलेली आहे, आपली जशी शिवशाही आहे ना, जशी ह्यांची ही राजधानी. या बसस्टँड आपण फिरूया, काय काय कसं कसं आहे दाखवतो. बघा, इथं सगळ्या यांच्या गाड्या लागलेल्या आहेत. प्लॅटफॉर्म बघा किती प्रशस्त आणि भव्य आहे. माझ्या पाठी फार मोठा LED लागला आहे, मी तुम्हाला टर्न करून दाखवतो लोक कशी बघत बसलेली आहेत. का असा भव्य मोठा हा LED TV. लोक मस्तपैकी बस कधी येणार, काय येणार ह्याची चर्चा करत बसण्यापेक्षा इथं टाईमपास करत बसतात. हा जो एंटरटेनमेंटचा भाग आहे ना, हा खूप महत्त्वाचा आहे बसस्टँडमध्ये. बसस्टँड म्हणजे टिपिकल आपण वाट बघत बसतो, हे आता संकल्पना आता ती हद्दपार झालेली आहे. अनेक राज्यांनी हे ॲडॉप्ट केलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्या महाराष्ट्रातसुद्धा असे बसपोर्ट व्हावे असं मला फार वाटतं. इथेसुद्धा बघा हे अशा प्रकारे, हे बघा साफसफाई बघा किती. मी आलो ना तेव्हापासून यांची साफसफाई चालू आहे.
हो का, मी अशी गाडी वगैरे फिरत असते. माझ्या जवळून गेला, मला वाटलं आता अंगावर येतो का काय. हो का, टॉयलेट्स इथं पण आहेत. म्हटलं प्रत्येक ब्लॉकमध्ये सेक्शनमध्ये टॉयलेट्स आहेत. आता आपण सुरू केलं 1 नंबरपासून. आता हे प्लॅटफॉर्म फक्त तुम्ही मोजा किती आहे ते. आता आपण कितव्या प्लॅटफॉर्मपर्यंत जातो. आता ह्या बसेस जे आहेत ना, आता ह्या प्रत्येक त्यांच्या राज्यातली जी काही शहरं आहेत तिथं जाणारे हे प्लॅटफॉर्म्स वगैरे आहेत आणि तिथं लागतात. म्हणजे वोल्वो वगैरे त्यांचा जो क्लास आहे गरुडा आहे, मल्टी ॲक्सेल आहे. आता ही मल्टी ॲक्सेल आहे, ती गरुडा प्लस आहे. आता काय लिहिलं आहे, KHAMMAM खम्ममला कुठंतरी चालले. ते प्रोनाऊन्स करायला सुद्धा ही खूप डेंजर नाव आहेत. बघा हा पॉर्च आहे, इकडे प्लॅटफॉर्म्समध्ये जागा आणि इथे मग सगळी ही स्टेशनरी वगैरे खाण्याची वगैरे दुकानं आहेत. इथं जाहिरातीसाठी सेक्शन केलेत, हे बसण्यासाठी ब्लॉक केलेले आहेत. मधला जो पॉर्च आहे ना, हा एकदम मोकळा ठेवलेला आहे, एकदम मोकळा. अजिबात तिथे काही लावलेलं नाही आहे. इथं जाहिरातीचं रोलिंग डिस्प्ले चालू आहे. 2 जे पिलर्स आहेत त्याच्यामध्ये त्यांनी हे ठेवलेले आहेत. जागोजागी डस्टबिन आहे. त्यानंतर हे मोठं लाट इन्क्वायरी काउंटर आहे आणि इथं सुद्धा बघा LED आहे. इतका मोठा LED आहे. ह्याच्यावरती जाहिरात, त्यांचे काय ॲड्स असतील ते मूवीज वगैरे हे सगळं प्ले होत असतं. छान वाटतं असं इतर राज्यातल्या ज्या परिवहन सेवा आहेत ना त्या पाहणं, एक्सप्लोर करणं. बेसिकली हा आवडीचाच भाग असल्यामुळे बऱ्याच जणांना आवडत नसेल नेमकं काय एस टीचे बसेस काय बघायचे असं एक मेंटॅलिटी असते, पण आवडत असल्यामुळे त्यामुळे आपण हे सगळं पाहत असतो. इथे सुद्धा तो मोठा LED आहे आणि समोर तुम्हाला दिसत असेल, समोर पण बघा लागलेलं आहे. आता आपण एक ब्लॉक सरळ चालत आलो. हा बघा, हा ब्लॉक सरळ चालत आलो. आता दुसरा ब्लॉक आपण चालणार आहे आणि हे चौकशीचं त्यांचं मोठं लाट काउंटर आहे. म्हणजे दोन्ही बाजूच्या दिशेला त्यांना दिसतं. आता ह्यांनी होम डिलेवरी काय लिहिलेलं मला काय समजत नाही, तेवढं वाचता येत नसल्यामुळे तेलुगू भाषेत त्यांच्या लिहिलेलं आहे. 80, 150, 225, 300, 30, 50 असं काय काय लिहिलं आहे. इंग्लिशमध्ये फक्त होम डिलिव्हरी दिसतं आहे फक्त. बघूया, जर का माहिती मिळाली तर आपण घेऊ. त्यांचं पार्सल काउंटर पण मी पाहिलं आहे, त्यांनी एक वेगळं सेक्शन केलं आहे. पार्सल कार्गो म्हणता येईल, त्यांनी केलेलं आहे. बघा कसे आवाज देतात ते सगळेजण. एकदम प्रशस्त, क्लीन आणि हे स्वच्छ असल्यामुळे काय होतं की लोकंसुद्धा कोणता कागदाचा कप्ता टाकायला, थुकायला थोडं घाबरतात. त्यामुळे ते क्लीन असणं अत्यंत गरजेचं आहे. इथं सुद्धा एक रेस्टॉरंट आहे बघा, त्याच्या बाजूला टॉयलेट्स आहे, पिण्याच्या पाण्याची सोय आहे. प्रत्येक ब्लॉकला ह्यांनी ना 1-1, 2-2 ब्लॉक असे केलेले. इथे वरती GPS बेस्ड त्यांनी TV लावले. त्यांचा अजून GPS माझ्या मते चालू नाही आहे आणि त्या TV वरती बघा कसं काटेरी लावले. काय होतं, हे पक्षी वगैरे बसतात ना, मग हे बघा असे हागून घाण करतात. त्यामुळे त्यांनी हे प्रोव्हिजन खूप चांगल्या प्रकारे केलेलं आहे. हे बघा टॉयलेट किती प्रशस्त आणि सुंदर टॉयलेट आहे. नाही तर आपल्या इथं टिपिकल टॉयलेटची संकल्पना ती फार वेगळी असते. आता बघा आपण 34व्या प्लॅटफॉर्मवरती आलो आहे. 1 नंबरपासून सुरुवात केलं होतं, 34व्या प्लॅटफॉर्मवरती आलेलो आहे. इथं नुसतं बसलं ना तरी इतकं बरं वाटतं की विचारता सोय नाही. नुसतं दिवसभर गाड्या चालू असतात, माणसं वर्दळ त्यांची चालू असते आणि म्हणजे वेगवेगळ्या भागातल्या गाड्या जाताना पाहून आहे ना हे जी चित्र फार एकदम असं इंटरेस्टिंग वाटतं की कुठं जात असेल गाडी. म्हणजे बेसिकली महाराष्ट्रामध्ये मी सुरुवातीच्या फेजला करायचो 2008-9ला, माहीत नसायचं की हा भाग कुठे आहे, तो भाग कुठे आहे, गडचिरोली कुठं आहे, सिरोंचा कुठं आहे. डायरेक्ट गाडीत जाऊन बसायचं आणि गाडी जेव्हा तिथं पोचेल तेव्हा आपल्याला समजतं की बाबा गडचिरोली इकडे आहे, सिरोंचा इकडे आहे. आता पुन्हा एक टॉयलेट ब्लॉक आला. बघा किती डिस्टन्स आपण
पार्क केलं, काहीच नाही. म्हणजे हे जे टॉयलेटचं नियोजन आहे, खाण्याचं नियोजन आहे. मागच्या वेळी मी आलो तेव्हा या पॅराडाईज बेकरीमधून इकडचे ना ती कोणती तरी बिस्किटं असतात, फ्रूट बिस्किट का कोणते तरी असतात, मी आता विसरलो. ते खूप फेमस आहेत, तर ते मी घेतले होते. मी पॉर्चमध्ये गेलो, आता तुम्हाला फक्त बसस्टँड दाखवतो. मी पॉर्चमध्ये गेलो की बसेस पण मी तुम्हाला दाखवतो, कारण की इथून काय होतं आहे, लाईट डायरेक्ट येते ना, त्याच्यामुळे अंधार येतो आहे बसेस दाखवताना. मी बाहेर जाऊन मी तुम्हाला दाखवतो. इथं आता ह्यांचं बघा पोलीस स्टेशन पण आहे बसस्टँडमध्ये सिक्युरिटीसाठी. आणि या ठिकाणी जो 48 नंबरचा प्लॅटफॉर्म आहे तिथं तुम्हाला दाखवतो. आधी मी जहिराबाद, नारायणखेड, कराड, सोलापूर, पुणे, मुंबई, बेसिकली आपल्या एस टीचा प्लॅटफॉर्म या ठिकाणी आलेला आहे. आणि समोरच सोलापूर डेपोची हैदराबाद सोलापूर लागलेली आपल्याला पाहायला मिळतं. इथं सगळे पार्सल वगैरे सगळं आहे. हे बघा, होय की नाही. ही सुद्धा गाडी बिदर लागलेली आहे. ही सुद्धा गाडी बिदर लागलेली आहे. म्हणजे एवढ्या सगळ्या गराड्यामध्ये मी पुन्हा ही एशाड दाखवतो तुम्हाला. एवढ्या सगळ्या तेलंगणाच्या गाड्या, कर्नाटकच्या गराड्यामध्ये ही गाडी पाहून इतकं समाधान मिळतं ना, परराज्यामध्ये आपली एस टी पाहून फार छान वाटतं, फार छान वाटतं. पुन्हा आपण आपल्या फलाटाकडे जाऊया. बघा, हा जो सेक्शन हा निमुळता होत गेला आहे थोडा. इथं सुद्धा या अशा गाड्या लागत असतात. हो का, खूप गर्दी असते या बसस्टँडमध्ये. पण कोविडमुळे ना फार कमी वर्दळ आहे. इतकी कमी वर्दळ मी पहिल्यांदाच पाहतो या बसस्टँडला. नाही तर प्रचंड गजबजलेलं बसस्थानक असतं. आणि आता काहीतरी 10, 10:15 झाले. मे बी दुपार किंवा संध्याकाळी गर्दी होऊ शकते. हे बघा, पुन्हा एकदा टॉयलेट आलेलं आहे. किती टॉयलेटचं महत्त्व आहे, किती टॉयलेटचं महत्त्व आहे हे आपल्याला यावरून समजू शकतं. एका टॉयलेटवरती पूर्ण लोड नाही आहे. बरेच टॉयलेट असल्यामुळे ते मेंटेन करायला, स्वच्छ करायला फार सोपं पडतं. इकडे सुद्धा एक रेस्ट हाऊस आहे, पण ते मी चेक केलं तेव्हा ते बंद होतं. अख्ख्या बसस्टँडमध्ये मी जिथं गेलो तेच फक्त रेस्ट हाऊस चालू आहे. मी जेव्हा विचारलं तेव्हा त्यांनी तेच कारण सांगितलं की कोविडमुळे सगळे रेस्ट हाऊस किंवा डोरमॅटरी ओपन झालेले नाही आहेत. हळूहळू गर्दी झाली तर ओपन होतील. तर अशा प्रकारे आहे. आणि समोर प्लॅटफॉर्मला पाहिलं तर मेट्रोची लाईन आपल्याला दिसते. आणि पलीकडे बघा, ही मेट्रो थांबलेली आहे. हे बघा, 2 मेट्रो थांबलेल्या आहेत. म्हणजे त्यांचं काय अजून काम चालू वाटतं, ट्रायल वगैरे सकाळी आल्यापासून वगैरे. आता ही लाईन नेमकी सुरू झाली की नाही मलासुद्धा काही कल्पना नाही आहे, त्यामुळे बघूया. आता बघा, हा एक ब्लॉक आहे आणि हा पलीकडचा आणखीन एक ब्लॉक. आता इथं आपण आलो ना, 1 नंबरपासून सुरू केलं, 62 नंबरचं प्लॅटफॉर्म. आता अजून इकडे बघा, आता इथं 63 नंबरपासून स्टार्ट होतो. मे बी ह्यांचं इकडे काय लोकल का लॉंग डिस्टन्स आहे, ॲक्च्युली ते नावं वाचता येत नाही त्याच्यामुळे आपल्याला समजत नाही. पण इथं इंग्लिशमध्ये लिहिलं आहे विक्रमाबाद, तांडूर, यादगिरी, सेडम, इथं सगळ्या गाड्या जातात असं आहे प्लॅटफॉर्म आहे. आणि इथं सुद्धा स्नॅक्स बार वगैरे आहे, चहा वगैरे मिळतो. आणि खूप म्हणजे जसं कर्नाटकामध्ये आपण पाहिलं ना तसेच प्रकारचं इथं स्वच्छता, टॉयलेट्स, कॅन्टीन सगळं एकदम सॉर्टेड आहे. हा सुद्धा ह्यांच्या ना गाडीचा कोणता तरी प्रकार आहे, मी तुम्हाला दाखवतो. मध्ये टिपिकल दरवाजा असतो. त्यांनी नवीनसुद्धा गाड्या ज्या बांधल्या ना बघा, ह्याला टिपिकल मध्ये दरवाजा असतो. त्यांनी नवीन जरी बांधून गाड्या घेतल्या ना तरी तो एक त्यांचा गाडीचा एक प्रकार आहे. म्हणजे तो गाडीचा प्रकार म्हणण्यापेक्षा त्या रूटचा एक प्रकार आहे.
त्या रूटच्या प्रकारामध्ये मग ते त्या टाईपच्या गाड्या बांधत असतात. समोरच आपल्याला कार्गो आणि पार्सलची जी त्यांची व्हॅन आहे म्हणजे बस आहे कन्वर्ट केलेली, ती आपण पाहिजे. समोर पण दिसते एक मिडी बस आहे कार्गोची. खूप लॉकडाऊनमध्ये कार्गोचा जर का चांगल्या प्रकारे जर का कोणी वापर केला असेल तर ते TSRTCच आहे. खूप चांगल्या प्रकारे त्याने वापर केला. समोर पण काहीतरी त्यांचा डेपो का काहीतरी आहे बघा. इथे सुद्धा क्लिनिंग बघा किती चांगल्या प्रकारे चालू आहे. आणि पुन्हा एकदा वॉशरूम टॉयलेट. तो साफसफाई करणारा बघत होता माझ्याकडे, त्याला वाटलं कसलं शूटिंग करतो आहे काय करतो. कसं असतं परराज्यामध्ये आल्यानंतर आहे ना कम्युनिकेशनचा मोठा फॅक्टर असतो. महाराष्ट्रामध्ये आपण सगळं निभावू शकतो पण परराज्यामध्ये थोडा प्रॉब्लेम होतो, तेव्हा काळजीपूर्वक शूटिंग केली पाहिजे. आणि हा बघा हा यांचा, मी पहिल्यांदा गाडी दाखवतो तुम्हाला. हे बघा ह्यांची ही कार्गो व्हॅन आहे हे बघा. आणि कामं करतायत ही सगळी. त्यांची ही मिडी आहे ना, त्या मिडी बसला त्यांनी बनवलं. आणि सगळं पार्सल किती व्यवस्थित त्यांनी केलेलं आहे बघा, आहे की नाही. आणि त्यांनी पार्ट लोड आपल्या इथं जे सुरू होणार होतं ना, म्हणजे छोटं तर ते सुद्धा त्यांनी सुरू केलेलं आहे. तिथं आपल्याला दिसून येतं बघा. प्रत्येकाचं जे एंट्री वगैरे आहे ते सगळं व्यवस्थित ते करतायत. म्हणजे एकदम चांगल्या प्रकारे त्यांनी केलेलं आहे. म्हणजे गडबड वगैरे चालू आहे, आपण डिस्टर्ब नको करायला, नाहीतर काय शूटिंग करतायत वगैरे असं होईल. किती गडबड वगैरे त्यांची, इतक्या चांगल्या प्रकारे ते करतात ना. प्रत्येकाचं नोंदी वगैरे सगळं. इथे सुद्धा छोटेखानी कॅन्टीन वगैरे आहे. इथे एक बोर्ड दिसतोय, तो बोर्ड काय आहे मी थोडा वाचण्याचा प्रयत्न करतोय, तुम्हाला वाचून पण दाखवतो. तर दिलेलं आहे की मेट्रो लक्झरी AC अँड इलेक्ट्रिक बसेस. वाचून पण दाखवतो. द अल्टिमेट लक्झरी सर्व्हिस कनेक्टिंग एअरपोर्ट. ओके, एअरपोर्टची जी सर्व्हिस आहे त्यांना त्यांची जाहिरात आहे, पुष्पक असं नाव दिलेलं आहे. चांगलं आहे, काहीतरी वेगळं. आणि मग हा जो पर्स जातो तो मग पुन्हा तो डेड एंडकडे जातो. म्हणजे हे पूर्ण आपण बसस्टँड आपण फिरलेलं आहे. आणि इकडचा जो शेवटचा प्लॅटफॉर्म आहे 79, जवळजवळ 80 प्लॅटफॉर्मचं मुठ्ठलाट बसस्थानक आहे. ऑलमोस्ट आपण C शेपमध्ये फिरलो. आणि हे सगळे जी मालवाहतूक आहे ती बघा, ते तिकडून मग हे करते. आणि त्यांनी त्याचं डिपार्टमेंट म्हणून इथं बनवलेलं आहे हे बघा. आता आपण त्याच्याच इकडे जातो आहे. TSRTC लॉजिस्टिक गुड्स अँड पार्सल म्हणून त्यांनी एक सेपरेट सेक्शन केलेलं. आणि इतकं चांगल्या प्रकारे हे नियोजन करतात आणि खूप चांगला प्रतिसाद आहे. एक शासनाची मालवाहतूक म्हणून ना त्यांच्याकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन एक वेगळा आला. लॉकडाऊनमध्ये ह्यांनी हेच कमावलं आणि त्यांच्या उत्पन्नाचा एक वेगळा आणि कायमस्वरूपी सोर्स झालेला आहे. त्यांनी सगळी इथं फ्लेक्स वगैरे लावून सगळ्यांच्या कॉन्टॅक्ट नंबर वगैरे दिलेले आहेत. किती किलोमीटरसाठी किती दर काय हे सगळं त्यांनी दिलेलं आहे हो का. हमालाचा चार्जेस काय आहे हे सगळं त्यांनी हे खूप चांगल्या प्रकारे दिलेलं आहे. इंटरस्टेटचा दर काय, राज्यातला दर काय, आणि इथं सगळे बुकिंग वगैरे होतं. अशा प्रकारे बघा टायर पण घेऊन येतात आहे की नाही. ते सगळे त्यांनी खास बनवून घेतलेले टेबल टायर वगैरे आलेले. पार्सल, हा पार्सलचा विभाग आहे यांचा. आपल्या इथून इतक्या मोठ्या प्रमाणात मालवाहतूक कधी होईल काय सांगता येत नाही. आणि पुन्हा एकदा मी इथून सुरुवात केली होती. हा पण एक मोकळा असा पॅच. इथं लोक गाड्या पार्किंग वगैरे करतात आणि तिथून एंट्री रिक्षा वगैरे असतात. आणि पुन्हा हा बसस्टँडचा परिसर जिथं आपण या बसस्टँडचा शेवट करणार आहे. शेवट म्हणजे मी तुम्हाला अजून बसेस वगैरे दाखवतो, पण जिथून सुरुवात केली होती ना हे बघा, हा सुद्धा एक बसस्टँडच्या दिशेलाच एक रस्ता जातो. मी तुम्हाला थोडक्यात दाखवतो. डायरेक्ट प्लॅटफॉर्मला जातो, हा शॉर्टकट आहे. आणि हा
रस्ता जातो तो पॉर्चकडे. म्हणजे जिथं मी क्लॉकरूममध्ये सामान ठेवलं, म्हणजे एंट्री केल्या केल्या लेफ्ट साईडला तुम्ही फ्रेशअप होऊ शकता आणि राईट साईडला क्लॉकरूम आहे. हो का, इथं सुद्धा टॉयलेट आहे. आता हे टॉयलेट एका कोपऱ्यात असल्यामुळे ना इतकं गजबजलेलं नाही आहे, चांगलं आहे, सगळं व्यवस्थित आहे एकदम. चांगली मोठी व्हिडिओ ही होणार आहे मला माहिती आहे, पण इतर राज्यातली बसस्थानकं कशी आहेत, किती त्यांचं डेव्हलपमेंट झालेलं आहे, आपल्याकडे काय कमी आहे, हे तुम्ही आम्ही जाणणं अत्यंत गरजेचं. मी तर बराच फिरलेलो आहे. हे आता यूट्यूबचं माध्यम आहे, व्हिडिओचं माध्यम आहे, त्यामुळे मी तुम्हाला या माध्यमातून दाखवतो आहे. आणि हे दाखवल्यामुळे काय आपल्या सगळ्यांच्या सूचना असतील, काय आपल्या राज्यामध्ये डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे, काय ह्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे, हे आपण घेतलं पाहिजे आणि हे आपण शिकलं पाहिजे. पुन्हा एकदा आपण बघा पॉर्चकडे आलो आहे आणि हे रिझर्वेशन काउंटर समोरच आहे. प्रत्येक राज्याचं रिझर्वेशन इथं होतं आहे. बघा, तेलंगणा, आंध्र प्रदेश, ST अशा प्रकारे आहे. हा पॉर्च जिथून आपण सुरुवात केली होती आणि हा इथे बापूंचा पुतळा. मला आठवतं की मोबाईल एक्झिबिशन 2 वेळा आपण केलं होतं, आपल्या बसवरस फाउंडेशनने केलं होतं. तर मोबाईल व्हॅन म्हणजे ह्या बसेसची बस घेऊन आपण किती काय काय करू शकतो, तर ह्याचं एक उत्तम उदाहरण आहे.